सॉरी आशू, पण माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. चंदन, चंदन, मूर्ख आहेस का चंदन? तुला काय? आशू, 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 ऐक ना, डोळे उघड. आशू, आशू, ऐक, डोळे उघड. शिवा, आशू, शिवा इकडे. शिवा ऐक 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 ऐक. हे बघ, तो शुद्धीत नाहीये आणि आज त्याने इथे थांबणं जास्त गरजेचं आहे. चंदन, तू येडा आहे का? तुला मी सांगितलं होतं की कोणाला काही सांगायचं नाही, कोणाला काही करायचं नाही. तू इथे त्याला घेऊन आला. अगं शिवा, त्याला आणलं नसतं तर त्याचं लग्न झालं असतं. अरे झालं असतं तर झालं असतं यार, पण मी तुला शपथ घातली होती की नाही? तुझ्या डोक्यात काही शिरत नाही का? कारण तुमचं प्रेम मी बघितलंय शिवा. शिवा बाबा. शिवा ऐक 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 ऐक. हे बघ हे बघ हे बघ, काहीही झालं तरी तुमचं प्रेम टिकून राहावं हेच मला वाटतं यार. खऱ्या प्रेमाची किंमत माझ्याहून जास्त सध्या कोणालाच माहित नाहीये. तुला अक्कल नाहीये का? त्याचं खरंच प्रेम असेल तर त्याला कळेल ना. तू कशाला मध्ये पडलास? तू त्याच्या लग्नात ना त्याला इथे घेऊन आलास. तिकडे त्याला शोधत असतील अरे सगळे. तुला माहितीये का चंदन, माझ्या घरापर्यंत पोलीस आले. तू का केलं असं? ऐक हे बघ. तू गप्पा बस. शिवा 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 मला काय ऐकायचं शिवा नाही. शिवा एकदा मला- एक 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 एकदा एकदा मी काय म्हणतो ते ऐक एकदा. हा बोल बोल, तू बोल. मला जे योग्य वाटलं ते मी केलं, पण आता प्लीज तू शांत हो. हे बघ, तू सुद्धा इकडे, आशू सुद्धा इकडे. प्लीज त्याला आत्ताच्या आत्ता सगळं खरं सांगून टाक. म्हणजे हेच की हे सगळं दिव्याने केलंय. कीर्तीने आणि दिव्याने तुम्हाला मारायला गुंड पाठवले होते, हे सांग ना त्याला. किती हुशार आहेस रे. तुला वाटतं ह्या सगळ्यांना कसा विश्वास बसेल? आपण पटवू ना त्याला. पण ह्या गोष्टीमुळे तो माझ्या प्रेमात परत पडणार असेल ना, तर मला नको येते. अशाने काहीच नाही होणार शिवा. पण मला कळेल ना चंदन की त्याचं माझ्यावर प्रेम आहे की नाही. त्याला काय वाटतं निदान? शिवा, तू खूप मोठा मूर्खपणा करतेयस. ऐक माझं. हे बघ, मला जबरदस्तीचं प्रेम नकोच आहे. अगं पण त्या प्रेमावर तुझाही तितकाच हक्क आहे. अरे पण हक्क मागून नकोय ना मला. ऐक 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 एक मिनिट. हे बघ हे बघ हे बघ, आपल्याकडे याहून सोपा मार्ग नाहीये. प्लीज त्याला खरं सांग शिवा. तू जर आता गप्प बस. मी हे सगळं काही करणार नाहीये. शिवा, हट्ट नको करूस प्लीज. हे बघ चंदन, मला माझ्या प्रेमावर विश्वास आहे. अगं किती दिवस? आज जर मी नसतो तर त्याचं लग्न झालं असतं. अरे यार चंदन, तू आता त्रास देतोयस मला. ठीक आहे, काय काय करायचंय मग आता? मला नाही कळत आता काय करायचंय. डोकं जड करून टाकलं तू. एक मिनिट, म्हणजे ह्याला परत नेऊन सोडायचं म्हणतेय तू? मी या अवस्थेत? हे बघ, हा आणि हे दोघं. यांना पकडून कुठे आणायचं? पकडून नाही आणायचंय, पाठवायचंय. हे बघ, आणि हा आहे आशू. ह्याचं काय? भाऊ आहे माझा. त्याला त्यांच्या तावडीतून सुखरूप आणायचंय. आणि लक्षात ठेवा, काही झालं तरी चंदन आणि शिवा यांचा गेम वाजलाच पाहिजे. काळजी करू नका साहेब, आजपर्यंत आम्ही घेतलेलं कुठलंही काम अर्धवट ठेवलेलं नाहीये. तुमचा हाच कॉन्फिडन्स तिच्यासमोर खोटा ठरू शकतो. भल्या भल्यांना पोरून उरली येते, हलक्यात घेऊ नका तिला. आणि जाताना दोघेच जण जाऊ नका, 10-12 जण सोबत घेऊन जा. अहो मॅडम, असे खूप बघितलेत. तुम्ही फक्त भरोसा ठेवा. मला तुमच्यावरती फुल भरोसा आहे. टिटू डार्लिंग, तू अजिबात काळजी करू नकोस. हे त्यांचं काम नीट करतील. साहेब, जर ऍडव्हान्स हातावर टेकला तर जरा बरं होईल. तुमचं काम झालंच म्हणून समजा. हे इकडे काय काय वराडी आहात का तुम्ही? मग इकडे ना, डावीकडे सरळ, परत उजवीकडे. किटू डार्लिंग, आपल्यासाठी हा शेवटचा चान्स आहे. मागे दिवाळीच्या वेळेला कंपनीतल्या कामगारांचा बोनस फ्रॉड केल्यानंतर
या प्रकरणामध्ये सुद्धा आपला हात आहे हे जर का पुढे आलं ना तर आपल्याला आयुष्यभर रस्त्यावरती भीक मागावी लागेल, एवढं लक्षात ठेवा. नाही नाही, या वेळेला असं काही होणार नाहीये. अरे या वेळेला आपल्याकडे सगळे खोटे प्रूफ्स आहेत आणि महत्वाचं म्हणजे आईचा विश्वास आहे आपल्यावर. फक्त तुझ्या त्या गुंडांनी नीट काम केलं ना म्हणजे झालं. ते करतेच काही डोंट. परत चल आता. गुरुजी गुरु आशू आशू डोळे उघड. शिवा तू शांत हो. एक मिनिट. शिवा हे तू दूर हो माझ्यापासून, लांब हो. आशू ऐक, एकदा ऐकून घे प्लीज. तू काय करतोयस इथे? तू हिच्या बरोबर ऐक ना आशू, ऐकून घे ना माझं. काय ऐकू? आत्तापर्यंत तू जे जे केलंयस ना आयुष्यात त्यात हे सगळ्यात एक्स्ट्रीम आहे शिवा. जस्ट बिकॉज माझं नेहा बरोबर लग्न होणार आहे तू या थराला गेलीस. नाही म्हणजे हेच आहे ना, बरोबर आहे. तू याला घेतलंस बरोबर आणि मला किडनॅप केलंस. काय म्हणजे तू जे म्हणतेस ना की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी काहीही करू शकते तुझ्यासाठी, आणि तू प्रूव्ह केलंस की तू कुठल्याही थराला जाऊ शकतेस. आणि हे काय आता, ही काय नाटकं करतेस? ए अरे गप्पा. तुला कळतंय तू काय बोलतोय, कोणासमोर बोलतोय? अरे शिवा. शांत हो चंदन, शिवा तो शांत हो. हे बघ चंदन, आपल्याकडनं चूक झालीये. हो झालीच आहे चूक तुझ्याकडनं. मग माझं लग्न आहे आज. माझ्या घरचे ना मला शोधत असतील, ते काळजी करत असतील माझे. तू या थराला जाऊ शकतेस, मला विश्वासच नाही बसत आहे शिवा. इतकं ऑब्सेसिव्ह प्रेम असतं का? इतकं ऑब्सेसिव्ह प्रेम आहे तुझं? मला ना पश्चात्ताप वाटतो कधी कधी. मी आयुष्यात ना तुला ओळखायचो, एकेकाळी आपलं काहीतरी नातं होतं. का आम्ही मैत्री केली, का आपल्या दोघांची ओळख होती, का आपण भेटलो आयुष्यात. तू बायको म्हणून लांब राहिलं, तू मैत्रीण म्हणूनही चांगली नाही सगळं. काय आहेस तू माझ्या आयुष्यात? आशू बस कर. चूक करतोयस यार. तू आता एक शब्द बोलायचा नाही, गप्प बस. मी एकही शब्द तुझ्या विरोधात ऐकून नाही घेणार आहे शिवा. हा तुझ्या निखळ मैत्रीचा आणि प्रेमाचा अपमान आहे अगं. ए ए ए आशू, ए भावा ऐक ऐक. हे बघ, शिवाने काहीच नाही केलं. मी घेऊन आलो तुला, मी किडनॅप केलं. तिचा या सगळ्या प्रकरणाशी काही संबंध नाहीये. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. एका गैरसमजामुळे तुम्ही दूर गेलात रे. आणि खरंच मला हे नाही बघता आलं, मला नाही पावलं हे. चंदन, अरे कसला गैरसमज? त्याला अजूनही वाटते की मी किडनॅप केलं त्याला. अगं कारण तो अजूनही त्याच गैरसमजात आहे शिवा. हे बघ प्लीज, त्याला सगळं खरं सांग. तो ऐकेल का तुझं? प्लीज. हे बघ चंदन, असं प्रेम मला नकोय. हो हा बरोबर. आता इनोसंट वाग तू. हे ऐक ना, ऐक, हे असं इनोसंट वागून काही होणार नाहीये. ओके, हा तुझी वकिली करतोय ना, असे 10 उभे केलेस ना तरी तो तुझं इनोसन्स प्रूव्ह नाही करू शकणार. हो ना, म्हणून सोडते तुला. तुझं लग्न आहे की नाही, आणि मुळात तुला लग्न करायचंय. आणि ही माझ्या आयुष्यातली प्रेमाची शेवटची परीक्षा जरी असेल ना तरी देईन मी. हो प्लीज दे. तिथे घरी वाट बघत असतील सगळे माझी. फोन कुठे आहे माझा? फोन कुठे आहे माझा? मला नाही माहिती. अरे तू घेऊन आलास ना इथे मला फोन. थँक्स. काढलं ते. शिवा, हे बघ हीच संधी आहे. प्लीज आशूला सगळं खरं खरं सांग अगं. हे बघ चंदन, सोड. अरे आता जे व्हायचं ते होईल. अगं पण अशाने तुमच्यातले गैरसमज कधीच दूर नाही होणार. वेळ निघून गेली चंदन. नाही शिवा, वेळ अजून निघून नाही गेली. हे बघ, तो अजूनही आहे तिथे. तू प्लीज जाऊन त्याला सगळं खरं खरं सांग. तुमचा संसार वाचू शकतो शिवा. चंदन, ए काय खरं सांगायचंय? काय गैरसमज आहे? शिवा, तू जर नाही बोललीस तर आज मी बोलेन. चंदन ऐकून घे माझं. आज नको थांबवस प्लीज. आज जर मी ही गोष्ट बोललो नाही तर मी आयुष्यात कधीच स्वतःला माफ नाही करू शकणार. ऐक ना, काय सांगायचंय तुला? आशू, तुला हे सगळं जसं वाटतंय तसं नाही. चंदन, तुला शपथ आहे माझी. हॅलो, हा बोला. हॅलो सर,
आशुतोषचा फोन सुरू झालाय. मग तो कुठे काय पत्ता कळलाय? ॲक्च्युली त्याचं लोकेशन आम्ही ट्रेस केलंय. ते लोकेशन मी तुम्हाला पाठवलंय आणि आता आम्ही इथून निघतोय. एक मिनिट. आशूचा फोन सुरू झालाय आणि त्याचं लोकेशन सुद्धा पोलिसांना कळलंय. हा मग त्यांना सांग तिथे जाऊ नका म्हणून. ते नाही जाऊ शकत तिथे. अगं पण तू तिकडे. हॅलो. हां हॅलो. हा साहेब, मी कीर्ती बोलते. हां बोला. सॉरी, आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय. आणि आमचं आशूसोबत बोलणं झालं. आशू स्वतःहूनच न सांगता घरातून निघून गेला होता आणि तो आता घरी यायलाच निघतोय. तर तुम्ही तिथे जायची काहीच गरज नाहीये. आणि थँक्यू, तुम्ही खूप मदत केली आहे आम्हाला. तुमचं त्याच्याशी बोलणं झालंय का? हो नक्की, म्हणजे म्हणूनच तर आम्हाला कळलं ना. थँक्यू. हां सर. ठीक आहे, त्याला सांगा घरातून बाहेर पडताना सांगून जात जा म्हणून. काय आम्हाला दुसरी कामं असतात. हो मी सांगते. हां. आता हे लोकेशन आपल्या गुंडांना पाठव आणि त्यांना तिथे जायला सांग. आणि शिवा असेलच ना तिथे. त्याच्यासोबत तिचा चेला चंदनही असेल. दोघांनाही संपवायला सांग. नक्की? हो. ठीक आहे. शिवा, शपथ मागे घे प्लीज. सोड अरे चंदन, आता जे होईल ते होईल. यार पुन्हा चालू हो ना परत. पुन्हा बंद झाला माझा फोन. आता काय करायचं? मी कसा कॉन्टॅक्ट करू त्यांना? तिथे थांबले असतील सगळे. लग्न यार माझं. तुम्ही एक काम करा. तुम्ही एकमेकांना शब्द देत बसा आणि सांभाळा एकमेकांना. मी जातो, नंतर हे सॉर्ट करूया आपण. ओके प्लीज. आशू थांब. काय काय ही परत नाटकं सुरू झाली तुझी? आणि नाटकच करायची तर मला सोडवलं कशाला? परत बांधून ठेव. हे बघ, मला तुला काही थांबवायचं नाहीये. मी सोडायला येते तुला. तुझ्या लग्नाचा मुहूर्त चुकायला नको. काही गरज नाही. शिवा प्लीज असं नको करूस. हे बघ, माझं प्रेम फसलं, पण तुझं प्रेम फसू नको देऊ शिवा. संसार वाचव प्लीज. ऐक माझं. हे बघ, आत्ता आशूला त्याच्या घरी जाणं, त्याच्या घरी पोहोचवणं हेच गरजेचं वाटतंय मला. नाही, मला नाही वाटत आहे पण गरजेचं आहे. मी जाऊ शकतो. मी माझा व्यवस्थित शुद्धीवर आलोय. ऍक्च्युली जास्तच शुद्धीवर आलोय. आशू, परत चूक करतोयस मित्रा. चंदन मित्रा, तुला चूक आणि बरोबर यातला फरक कळत असता तर तुझा संसार असा मोडला नसता, नाही का? बाय. मी येते. हो ये ना, ओपन इन्व्हिटेशन आहे तुला. अजूनही हट्ट सोडत नाही. हवं तेच तुला करायचंय, तू ते करणार ऑफकोर्स. कोण आहात तुम्ही? तुला काय करायचंय? तू नको काळजी करूस. बा आशू सापडेल, आपण प्रयत्न करतोय ना. आजी, काकू, तुम्ही सगळे ठीक आहेत ना? अरे आम्ही ठीक आहोत, पण शिवानी कुठे? तिचा काही पत्ता लागला का? अरे सापडली का? सांगा ना. अहो आजी, सगळीकडे शोधलं, कुठंच नाही ती. कुठे पळून जाणार आहे ती? एकदा का आशूला शोधून आणलं ना पोलिसांनी, की मी आधी त्याचं लग्न करणार आहे. आणि नंतर मला जर कळलं की या सगळ्यात शिवाचा हात होता, तर त्या मुलीला मी खडी फोडायला पाठवणार आहे. हो काय बोलताय हे सीताई? तुम्ही हात जोडते तुमच्या पुढे. हो शिवानीचा आशूवर किती प्रेम आहे ना, हे सगळ्यांना माहिती आहे. हो
शिवानी कधीच चुकीचं काही करणार नाही हो. उर्मिला ताई तुम्ही तरी सांगा ना. हे बघा ह्यात शिवानीचा काही संबंध नाही हो. वंदना ताई, तुम्ही आईच्या मायेने बोलताय, पण तुम्हाला अंदाज नाहीये ती मुलगी काय करू शकते ह्याचा. आशु आणि शिवा जेव्हा सापडेल ना तेव्हा खरं काय होतं ते कळेल तुम्हाला. बघितलं ना, खरा चेहरा आला समोर, खरे रंग दाखवायला लागले हे. कीर्ती काय बोलतेस असं जरा भान ठेवत जा. राहून देत ना ताई, हे सगळं जरा खूपच ताणलं जात आहे. आणि वहिनी, पोलीस आशूचा शोध घेत आहेत. आम्हाला खरंच असं वाटत नाही की या सगळ्यामध्ये यांचा काही दोष असेल. का तुम्ही सगळे विसरताय? आतापर्यंत आशूवर जेव्हा जेव्हा संकट आलं किंवा तो कुठेतरी पोचला नाही, त्या वेळेला शिवाचा हात होता त्यात. आणि मला खात्री आहे, आणि ज्या वेळेला ही खात्री पक्की होईल ना, त्या वेळेला त्या मुलीला मी खडी फोडायला पाठवणार आहे. शब्द आहे माझा. सीता हे जरा अति होत आहे. तुमचं अति होतंय. अहो, आपल्या मुलाचा विचार करायच्या ऐवजी ती शिवा कशी बरोबर आहे, तिला कसं वाचवता येईल हे बघताय तुम्ही. ते काही नाही, तुम्ही कितीही म्हणा, मी ह्यावेळी कोणाचंही ऐकणार नाहीये. आशू, तू चल. तिकडे सगळा गोंधळ झालाय, घरच्यांनी बोलवलंय तुला. म्हणजे अरे लग्न आहे ना तुझं, तिकडे सगळे वाट बघतायत तुझी. हा, 1 मिनिट, कोणी पाठवलं तुम्हाला? शिवा, मला हे प्रकरण जरा डेंजर वाटतंय. सांगताय का कोणी पाठवलं? पोलीस आहोत आम्ही. पोलीस आहात तर वर्दी कुठे आहे तुमची? सिव्हिलमध्ये आलो म्हणून पोलीस होत नाही का आम्ही? अरे अर्जंट केस आली म्हणून आलो. हे आशू, चल लग्न आहे तुझं. चल चल चल, उशीर नको. चल अर्जंट. अरे ऐका माझा आशू, ऐकून घे. तुम्ही निघा, मी सोडीन याला. हो, आम्ही न्यायला आलो ना त्याला. चल आशू. अरे ऐकून शिवा, घे. त्यांना थांबा सांग. आशू ऐक ना, आशू ऐकून घे ना. शिवा, त्याला थांबव. शिवा प्लीज ऐक माझं, प्लीज त्याला थांबव काही करून. अरे आशू ऐक तरी. आशू, हे सगळं दिव्यामुळे झाले. आशू, हे सगळं दिव्यामुळे झाले. तेव्हा शिवा म्हणाली की तिला तुझ्याशी लग्न करायचंय, आणि जर तिचं लग्न तुझ्याशी झालं नाही तर ती आयुष्यात लग्नच करणार नाही. तुला आठवतं लग्नात काही गुंड आले होते आणि शिवाने त्यांना पळून लावलं होतं? ऑफकोर्स आठवते. ही सगळी प्लॅनिंग तिची होती. मला एका व्यक्तीची मदत होती. कोणाची मदत? तुझी बहीण शिवा. चला. अहो चला, उशीर होतोय तुम्हाला. तिकडे वाट बघतायत सगळे लोक. आता तू इतक्या चांगल्या मनाने ऑफर केलेली हेल्प स्टेफनीने नाकारलीस ना शेवटी. शिवाने ह्या सगळ्यांना ताकीद दिली की तुझ्याकडून मदत घ्यायची नाही म्हणून. नाही नाही, काहीतरी गडबड आहे. मला इथून असं जाऊन चालणार नाही. मला असं वाटतंय दिव्यानेच सगळा घोळ घातलाय. दिव्यात चुकीची असणार, कारण माझं मन सांगतंय शिवा कधीच चुकीची नसणार आणि नव्हती. चला. अहो चला, उशीर होतोय तुम्हाला. तिकडे वाट बघतायत सगळे लोक. काय करतोय? चल. चल रे. अरे तुला सांगतोय, चल लवकर. त्याच्याकडे लक्ष नको देऊस. चल. काय काय अनु, ऐक ना. अरे सोड यार. अरे अरे काय बसून राहा. अरे पल धरताय का? मी बसतोय ना नीट. अरे बसून राहा. लग्न आहे तुझं, हे. अरे बसून राहा. तुला कसली घाई झाली? तुझं लग्न आहे का? बस आतमध्ये. एक हेच ना तू.